आपण या संदर्भातल्या सगळ्या अपडेट जाणून घेत राहू। आणखी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी ऑपरेशन सिंदूर संदर्भातली। पाकिस्तानचं JF-17 लढाऊ विमान पाडल्याची माहिती आहे। चीनकडून पाकिस्ताननं हे विमान घेतलं होतं। चीनी बनावटीचं जनरेशन 5th ग्रेडचं हे विमान JF-17 अत्याधुनिक असं वॉरफेअर मशीन असं म्हणायला हरकत नाही। अत्याधुनिक असं हे विमान होतं आणि तेच चीनकडनं घेण्यात आलं होतं। ते चीनकडचं विमान पाडल्याचं कळतंय। चीनकडून पाकिस्ताननं हे विमान खरेदी केलं होतं। JF-17 पाडण्यात आलंय आणि ते सुद्धा भारतीय गाइडेड मिसाईलनं हे विमान पाडण्यात आल्याचं कळतंय। आणि यावरून आपण पाहतोय की भारतीय वायुसेनेची ताकद किती आहे। चीन बनावटीचं हे विमान होतं, ते पाडण्यात भारताला यश मिळालेलं आहे। चीनकडनं घेतलेलं पाकिस्तानचं विमान JF-17 हे भारतानं पाडलेले आणि दहशतवाद्यांना ठेचून वायुसेनेचा वज्रप्रहार आज पाहायला मिळालेला आहे। चीनकडनं पाकिस्ताननं हे JF-17 विमान घेतलेलं होतं आणि ते पाडण्यात भारतीय वायुसेनेला यश आलेलं आहे। आणि यावरूनच भारतीय वायुसेना किती सामर्थ्यवान आहे आणि आपलं सामर्थ्य किती आहे हे यावरून सिद्ध झालेलं आहे। JF-17 पाडण्यात आलाय। मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय। भारताचा जगाला हा संदेश आहे, दहशतवाद विरोधात भारत सक्षमपणे कारवाई करू शकतो। सगळ्या इतर ज्या देशांनी शांततेचा आणि संवादात्मक मार्ग काढण्याचा जो सल्ला दिला होता त्या विरोधात जाऊन भारतानं थेट कारवाई करण्याचं ठरवलंय। POK मध्ये भारतानं दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। मुरिदकेमधील हल्ल्यापूर्वीची आणि हल्ल्यानंतरची ही दृश्य साम टीव्हीच्या हाती लागली आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। हल्ल्यापूर्वी मुरिदकेमध्ये POK प्रांतातलं मुरिदके आणि हल्ल्यानंतरचं मुरिदके आपण पाहतोय। याच ठिकाणी दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं। दहशतवाद्यांचा हा अड्डा होता। याच ठिकाणी दहशतवाद्यांची मिलावट पाळली जात होती आणि हल्ल्यानंतर कशा पद्धतीने मुरिदके उद्ध्वस्त झालेला आहे हे चित्रही आपण पाहू शकतो। पाकिस्तानमधले नागरिक सुद्धा तिथे जमलेले आहेत। कशा पद्धतीनं भारतानं सामर्थ्य दाखवत या मुरिदकेला भस्मसात केलेलं आहे, जमीनदोस्त केलेलं आहे। हल्ल्यापूर्वीची आणि हल्ल्यानंतरची